हाय हॅलो नमस्कार, मी प्रगती. माझ्या चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत पिलो कवर. त्याच्यासाठी मी कापड घेतलं आहे 13x46, म्हणजे 46 हा डबल पन्ना आहे आणि 13x46 म्हणजे 13चा पण डबल पन्ना घेतला आहे. तर अशा पद्धतीने मी गाऊनचं मटेरियल जे उरलेलं होतं त्याच्यामध्ये बनवते. त्याला मध्ये कट देणार आहे, पण ती डिझाईन आहे ती मला जॉईंट करून म्हणजे मध्ये घ्यायचे त्याच्यासाठी. तर 46 म्हणजे 23 आहे. 23चा डबल पन्ना 46 आहे आणि 13चा डबल पन्ना येतं 26. सेम हेच माप आहे. तर जी फुलाची प्रिंट आहे ती आपल्याला मध्ये घ्यायची आहे, त्याच्यासाठी मी डायरेक्ट कापड ठेवलं. तर आता आपण मध्ये शिलाई मारून घ्यायची. एकदम सोपी आणि साधी पद्धत आहे आणि एकदम फुल डिटेलमध्ये तुम्हाला मी व्हिडिओ बनवला आहे, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. पिलो कवर बनवण्यासाठी कोणतेही उरलेलं वगैरे कापड असेल त्याच्यामध्ये बनवता येतात, पण माझ्याकडे असं गाऊनचं कापड होतं आणि ते मला आवडलं होतं, तर म्हटलं चला त्याचं बनवूया. रेडीमेड उशा घेतल्या होत्या, मग त्यांना ते त्या साईजचं मला मिळत नव्हतं. रेडीमेड कवर येतात पण ते साईज परफेक्ट नसते, त्याच्यामुळे म्हटलं स्वतः शिवून घ्यावं. तसंच तुम्हाला ही व्हिडिओ टाकते याच्यात, जेणेकरून तुम्हालाही त्याचं काम आलं. तर ही डिझाईन आपल्याला मध्ये घ्यायचं आहे, त्याच्यामुळे मी असं केलं आहे. तर दोन्ही साईडने कटिंग करून घ्यायचं आहे आणि मध्ये स्टिच द्यायचे. तर आधी मी आता हे मध्ये शिलाई मारून घेते. आधी कटिंग मारून घेते आणि मग शिलाई मारून घेते. बघू शकता असे दोन्ही साईडला मी कट मारते. नंतर आपल्याला ते व्यवस्थित ठेवून स्टिच करायचं आहे. तर एक साईड आपण स्टिच मारून घ्यायचे. कोणत्याही कापडला मी डबल शिलाई याच्यासाठी मारते, ते म्हणजे लगेच फाटत नाही, टिकतं चांगलं. सिंगल शिलाई असेल तर कसं लगेच थोडे दिवस गेले फाटतं. तर आपल्याला हे असं घ्यायचं आहे. पहिले इथून दाबटीप देऊन घ्यायची, आता म्हणजे फोल्ड मारायचं आहे, शिलाई मारून घ्यायची आहे. अशा पद्धतीने दोन्ही साईडला सेम शिलाई मारून घ्यायची. याचा मी शॉर्ट व्हिडिओ अपलोड केला होता, टाकला होता, पण लॉंग व्हिडिओ ह्याच्यासाठी बनवला, कारण शॉर्ट व्हिडिओमध्ये कसं स्पीड असतो ते लक्षात येत नाही पटकन. तर लॉंग व्हिडिओ बघितला की लक्षात येतो, त्याच्यासाठी मी लॉंग व्हिडिओ केला. मग तर हा फोल्ड असा मारायचा आहे व्यवस्थित, म्हणजे जेवढी आपली उशी आहे त्या पद्धतीने फोल्ड मारून घ्यायचा आणि वरतून हा असा एक फोल्ड मारायचा आहे, पण तो फोल्ड आतल्या साईडला मारावा लागतो. तर हा 5 इंचावरती मी फोल्ड मारला आहे. थोडंसं वरती तो फोल्ड करून घ्यायचं, असं चेक करून व्यवस्थित, आणि मग आतमध्ये टाकायचं. हे परफेक्ट आहे. हे आता व्यवस्थित करून घेतलं आहे मी. तर हा फोल्ड आता आतमध्ये टाकायचा आहे. पाहिजे तर त्याला टाचण्या तुम्ही लावू शकता. 5 इंचावरती फोल्ड मारला आहे आणि दोन्ही साईडला म्हणजे 2.5 इंचावरती ते खालचा भाग वरती 2.5 इंचावरती घेतला आहे. हे अशी मध्ये पीच म्हणजे डिझाईन तुम्ही बनवू शकता मध्ये पॅच वगैरे लावून काही, पण त्याला पॅच आहे त्याच्यामुळे मी काही लावत नाही आहे. असं फोल्ड मारून व्यवस्थित हे तुम्ही लावू शकता. असं डिझाईन तुम्हाला जी करायची असेल तर करू शकता. मी असे पॅच तयार केले जे प्लेन साईट आहे त्याच्यावरती यूज करण्यासाठी. याला आता प्रिंटमध्ये घेतले त्याच्यामुळे गरज नाही आहे. बाकीच्या मी उशा तयार करणार आहे, केल्या, तर ते तुम्हाला दाखवते. तयार केलेल्या उशा कशा केल्या आहेत त्यांच्यावरती ते पॅच मी लावली आहेत. तर दोन्ही साईडला व्यवस्थित सेट करून घेते आणि मध्येच पल्स पिन लावून घेते, जेणेकरून कापड आपला हलणार नाही. कॉटनचं कापड शक्यतो हलत नाही, तरी पण टाचणी लावून घेतले की टेन्शनच नसतं. तर त्याला व्यवस्थित स्टिच करून घ्यायचं आहे. जिथे जिथे जे फोल्ड आहे तिथे दाबटीप द्यायचे, रिवर्स दाब मारायचा आहे, जेणेकरून शिलाई ओपन होत नाही.
आपण उशांना कवरं घालतो काढतो त्यावेळेस मग ते हळूहळू फाटत जातात. त्यासाठी त्याला डबल स्टिच मारली आणि रिवर्स टिप मारून ठेवली ना तर ते फाटत नाही. एक साईड झाली तर अशी दुसरी साईड सेम मारून घ्यायची. असं व्यवस्थित दाबटीप देऊन घ्यायचे. दोन्ही साईडला शिलाई मारून झाल्यावर टाचणी काढते मी. जे कोणे असतात ना त्यांना थोडंसं कट दिल्यानंतर पलटी केल्याच्यानंतर फिनिशिंग छान येते. बस आपले आता पिलो कवर झालं आहे रेडी. असे तुम्हाला व्हिडिओ आवडले तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून नवीन नवीनचे व्हिडिओ मी अपलोड करते स्टिचिंगचे त्याची नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल. अशा पद्धतीने उशी आपण हे केली ना तर आतमध्ये बसतेही व्यवस्थित. अशी मी पॅच मी दाखवले ते मी अशा पद्धतीने लावून घेतले. सेम अशाच उशांची कवरं मी बनवून घेतलेत वेगवेगळी. उरलेले वगैरे कापड होते त्याच्यापासून मी बनवलेत, काही जास्त असं हे नाही आहे. तर अशा पद्धतीने आपली सगळे कवर रेडी झालेत. तर 5 कवर मी बनवले आहेत, खूप छान झालेत. अशा पद्धतीनं अशांना घातल्यानंतर दिसतं म्हणजे आपल्याकडे ज्या साईजच्या असतील तसे आपण बनवू शकता. धन्यवाद.